साबुदाणा बटाटा कुरडई आपली वाळून तयार झालेली मस्त असं पांढरी शुभ्र आहे बघा आणि एकदम कुरकुरीत झालेली वाळून झालेली 2 दिवस साबुदाणा बटाटा कुरडई केलेली आपण उपवासाची उन्हाळी वाळवणामध्ये आपण. आणि आता कढईमध्ये तेल पण तापलेलं आहे आपलं. 2-3 आपल्याला साबुदाणा बटाटा कुरडई तळून घ्यायची आहे. वर्षभर जाते मस्त आणि एकदम छान लागते. आता बघा सगळ्या कुरड्या आपल्याला तळून घ्यायच्या आपल्याला 2-3. एकदम फुललेली बघा मस्त साबुदाणा कुरडई खायला तर खूप छान लागते. आता सुरुवातीला बघा मी रात्रीचा साबुदाणा टाकलेला 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला होता मी. तो रात्रीचा आपल्याला टाकायचा आहे. भिजत धुवून घेतलेला सुरुवातीला 2-3 पाण्याने आणि नंतर तो रात्रभर ठेवला. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि तो परत आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता हा रात्रीचा साबुदाणा. आता आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि हा पण असाच ठेवायचा आपल्याला. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला मस्त पुरणची चाळण घ्यायची आपल्याला आणि त्याच्यामधून मस्त पुरण जसं काढतो ना तसं आपण वाटीच्या साहाय्याने हा साबुदाणा आपला ही करून घ्यायचा आहे पुरणासारखा. नाही तर मग तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता, मिक्सरमध्ये पण होतो. आता बघा हा गरम पाणी आपण टाकलेलं त्याच्यामध्ये आणि आता बघा चाळण घेतलेली मी पुरणाची आणि त्याच्याने आपण वाटीच्या साहाय्याने करून घ्यायचे. तुम्हाला असं नाही आणि बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आपल्याला सगळं. आणि आता बटाटे मी 2 बटाटे घेतलेले ते उकडून घेतले होते आणि स्मॅचरच्या साहाय्याने बघा आपण बटाटा याच्यातून काढून घ्यायचा आहे. त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आपल्याला 2 बटाटे आणि 250 ग्रॅम साबुदाणा होता आणि 2 बटाटे घेतलेले मी. ते साधारण असते 150 ग्रॅम असतील बटाटे. आणि हाताच्या साहाय्याने आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचे बटाटा आणि साबुदाणा. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचे चवीनुसार. आता सोऱ्याला तेल लावून झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे चमच्याच्या साहाय्याने साबुदाणा आणि बटाट्याचं मिश्रण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि आता बघा पॉलिथिनवर आपल्याला टाकून घ्यायची कुरडई. एकदम मस्त झालेली बघा पांढरी शुभ्र कुरडई आपली. आता आपल्याला सगळ्या कुरड्या अशाच टाकून घ्यायच्या आहे.